निखिल आणि नितीन कामत यांनी झिरोधाची स्थापना करून डिस्काउंट ब्रोकिंग सेगमेंटमध्ये एंट्री केली। त्यांनी नुसतीच एंट्री नाही केली तर भारताच्या ब्रोकिंग सेगमेंटमध्ये क्रांती घडवली। नवीन ट्रेंड चालू करण्यासाठी भारतातल्या स्टार्टअप विश्वात ते प्रसिद्ध आहेत। त्यामुळे झिरोधा आणि कामत बंधू काय करतायत याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष असतं। आता झिरोधाने म्युच्युअल फंड व्यवसायात एंट्री केली आहे आणि त्यांनी निफ्टी लार्ज मिड कॅप 250 फंड बाजारात आणलाय। झिरोधाच्या आधी एडलवाइज म्युच्युअल फंडने या कॅटेगरीमध्ये फंड लॉन्च केला होता, मात्र झिरोधाच्या लॉन्चिंग नंतर अनेक गुंतवणूकदारांचं या कॅटेगरीकडे लक्ष गेलंय। लार्ज मिड कॅप फंडमध्ये किती रिटर्न मिळू शकतो, या कॅटेगरीमध्ये किती जोखीम आहे आणि या फंडमध्ये आता गुंतवणूक करावी का ते आता जाणून घेऊया। लार्ज मिड कॅप फंड म्हणजे काय ते समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला लार्ज कॅप फंड आणि मिड कॅप फंड समजून घ्यावे लागतील। सेबीच्या क्लासिफिकेशन नुसार मार्केट कॅप नुसार सर्वात मोठ्या 100 कंपन्यांना लार्ज कॅप तर 101 ते 250 क्रमांकाच्या कंपन्यांना मिड कॅप म्हटलं जातं। लार्ज कॅप फंड्सला त्यांच्या ॲसेट्स पैकी किमान 80% गुंतवणूक लार्ज कॅप शेअर्समध्ये करावी लागते। या कंपन्या अतिशय नामांकित असतात, त्यामुळे या शेअर्सला ब्ल्यू चिप म्हणतात। टाटा ग्रुप, रिलायन्स, HDFC बँक, SBI हे काही ब्ल्यू चिप शेअर्सचे उदाहरणं आहेत। या कंपन्यांचं बिझनेस मॉडेल मजबूत असतं, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असतो आणि मार्केट लीडर असल्यामुळे या कंपन्यांचा व्यवसाय स्थिर असतो। त्यामुळे या कॅटेगरीमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळतो। मात्र लार्ज कॅप कंपन्यांना मार्केट लीडर असल्यामुळे मार्केट किंवा सेक्टरपेक्षा खूप जास्त वेगाने व्यवसायाची वाढ करता येत नाही। त्यामुळे लार्ज कॅप शेअर्समध्ये पैसे कंपाऊंड होऊ शकतात, पण या शेअर्समध्ये मल्टीबॅगर रिटर्न मिळण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी असते। ही अडचण मिड कॅप शेअर्समध्ये नसते। मिड कॅप कंपन्यांचा व्यवसाय बऱ्यापैकी स्थिर असतो आणि यामध्ये लार्ज कॅपपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो। भारत फोर्ज, कमिन्स, गोदरेज प्रॉपर्टीज, LIC हाऊसिंग फायनान्स हे काही मिड कॅप शेअर्सचे उदाहरणं आहेत। गुंतवणूकदारांनी लार्ज आणि मिड कॅप शेअर्समध्ये एकत्रित गुंतवणूक केली तर चांगला रिटर्न मिळू शकतो। निफ्टी लार्ज मिड कॅप फंडमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना हा लाभ मिळू शकतो। लार्ज मिड कॅप फंड त्यांच्या मालमत्तेपैकी 35% रक्कम लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवतात, तर 35% रक्कम मिड कॅप शेअर्समध्ये गुंतवतात। त्यामुळे गुंतवणूकदारांना लार्ज कॅप आणि मिड कॅप या दोन्हीचे फायदे मिळतात, अशी माहिती झिरोधा म्युच्युअल फंडचे CEO विशाल जैन यांनी दिली आहे। आता लार्ज कॅप आणि लार्ज मिड कॅप फंड्सनी किती रिटर्न दिलाय ते जाणून घेऊया। 12 डिसेंबर पर्यंत लार्ज कॅप फंड्सनी मागच्या 1, 3 आणि 5 वर्षात अनुक्रमे 17.4, 17.2 आणि 15% रिटर्न दिलाय। तर लार्ज मिड कॅप फंड्सनी मागच्या 1, 3 आणि 5 वर्षात अनुक्रमे 23, 22 आणि 18% रिटर्न दिलाय। लार्ज मिड कॅप फंड्स इक्विटी कॅटेगरीमध्ये येतात, त्यामुळे या फंड्समधून 1 वर्षाच्या आत प्रॉफिट बुक केला तर 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो। 1 वर्षानंतर प्रॉफिट बुक केला तर 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो। शेअर मार्केटमध्ये मागच्या 3 वर्षात मोठी तेजी आली आहे, त्यामुळे लार्ज मिड कॅप फंड्समध्ये SIPच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होईल। या फंडमधून चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर किमान 10 वर्षासाठी गुंतवणूक करावी।